पावसाळ्यामध्ये घरामध्ये खूप प्रमाणात माशा, चिलटं, त्याचबरोबर घरातून कुबट वास येणे, खराब वास येणे हे होत असतं दमट वातावरण असल्यामुळे। तर हा घरातील खराब वास जाण्यासाठी किंवा माशा, चिलटं कमी होण्यासाठी हा उपाय म्हणजे आपण असेच घरगुती 3 उपाय यामध्ये पाहणार आहोत। तर पहिला उपाय आहे, त्यामध्ये आपल्याला एका भांड्यामध्ये मी गॅसवरती 1 ग्लास एवढं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। यामध्ये 3 ते 4 लवंगा घ्यायच्या आहेत आपल्याला। त्या यामध्ये तुम्ही याची खलबत्त्यामध्ये थोडंसं ठेचून सुद्धा टाकू शकता किंवा हाताने असं क्रश करून टाकलं तरी चालेल। तर यामध्ये 3 ते 4 लवंगा टाकून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तेजपत्ता सुद्धा असतो आणि दालचिनी। तर दालचिनीचा एवढा छोटासा तुकडा यामध्ये मी यूज केलेला आहे आणि 2 ते 3 तुम्ही तेजपत्त्याची पानं सुद्धा इथे हाताने अशी थोडीशी तोडून टाकल्यामुळे याचा सगळा अर्क या पाण्यामध्ये बऱ्यापैकी उतरतो आणि छान असा एक नॅचरल परफ्यूम म्हणू शकता तुम्ही किंवा एक छान फ्रॅग्रन्स असा याला येतो। यामुळे काय होतं की घरामध्ये जो कुबट वास येतो तो जाण्यासाठी आपल्याला मदत होते आणि फ्रेश घरामध्ये आपल्याला फ्रेश वाटतं। तर हा उपाय तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि एकदा बनवलं तर महिन्याभरासाठीचं सोल्युशन तुम्ही तयार करून ठेवू शकता, हे खराब होत नाही। तर ह्याला गॅसवरती आपल्याला असंच उकळून घ्यायचं आहे। तर छान एक उकळी येऊ द्यायची आहे। तर यामधला बघा आता पाण्याचा कलर हळूहळू हलका चेंज होतो। यामध्ये जे घटक आहेत ते सगळे पाण्यामध्ये उतरतात आणि त्यामुळे हे पाणी ज्यावेळी गरम करतो आपण त्यावेळी सुद्धा घरामध्ये छान असा याचा वास येत असतो। यामुळे घरामध्ये पावसाळ्यात बघा खराब वास येत असतो, कुबट वास, तो जाण्यासाठी आपल्याला हा जो स्प्रे आपण घरामध्ये मारला नॅचरल स्प्रे आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच याचा यूज करू शकता। याचा कोणताही साईड इफेक्ट नाही। तर छान एक 5 मिनिट आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे। म्हणजे आपण दालचिनी, लवंग आणि तमालपत्र यामध्ये ॲड केलेलं आहे, तर याचे सगळे गुणधर्म या पाण्यामध्ये उतरले जातील। तर आता गॅस बंद केलेला आहे आणि आता हे थंड होण्यासाठी आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। असंच साईडला ठेवून द्यायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे गाळून पाणी घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये। पाण्याचा कलर पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने चेंज झालेला आहे। आता थोडा वेळ मी ठेवलेलं होतं, अजून थोडं हलकं गरम आहे। तर हे आता आपण एक गाळणीने गाळून घ्यायचं आणि पाण्याचा कलर पाहू शकता तुम्ही, बऱ्यापैकी हा चेंज झालेला आहे। तर हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण अजून एक घटक टाकणार आहे, त्यामुळे आपण जे सोल्युशन बनवणार आहे ते आणखीनच स्ट्रॉंग बनायला मदत होते। तर बघा, फरशी पुसण्यासाठी आपण कोणतंही लिक्विड तुम्ही यूज करता ते घ्यायचं आहे। तर आता माझ्याकडे हे आहे। हे नसेल तर तुम्ही डेटॉल, सॅव्हलॉन जे काही घरामध्ये असतं अँटीसेप्टिक लिक्विड ते घेऊ शकता। तर हे वंडर क्लीनचं लिक्विड आहे, बाथरूम क्लीनर किंवा फरशी पुसण्यासाठी जे आपण यूज करतो। तर ते 2 टोपण एवढं मी यामध्ये यूज करणार आहे। हे नसेल तर तुम्ही डेटॉलचा सुद्धा यूज करू शकता आणि हे थोडंसं जास्त प्रमाणात यूज केलं तर आपला स्प्रे जो आपण बनवत आहे तो अजून स्ट्रॉंग बनतो आणि ह्याला सुद्धा एक छान असा फ्लेवर म्हणजे परफ्यूम सारखा ह्याचा सुद्धा थोडासा वास येत आहे। तर हे आता एखादी अशी स्प्रे बॉटल तुम्ही घ्यायची आहे तुम्हाला आणि त्यामध्ये हे सोल्युशन बनवलेलं जे आपण आहे ते टाकून घ्यायचं आहे। तर हे आता एकदा बनवलं तर तुम्ही महिनाभर याचा यूज करू शकता। घरामध्ये तुम्हाला कुठल्या ठिकाणी बघा, बेसिनच्या ठिकाणी, बाथरूमच्या ठिकाणी ज्या काही अडगळीच्या जागा असतात त्या ठिकाणी असा कोंदट असा वास येतो, कुबट वास येतो, तो वास जाण्यासाठी आपल्याला हा स्प्रे तिथं करायचा आहे। तसेच आपण फळं वगैरे ज्या ठिकाणी ठेवली असतील तर त्या ठिकाणी सुद्धा भरपूर प्रमाणात माशा किंवा चिलटं येत असतात, तर त्या ठिकाणी सुद्धा स्प्रे करायचा आहे। सिंकमध्ये सुद्धा खराब वास येतो बघा सिंकच्या इथून, तर इथे सुद्धा आपल्याला स्प्रे करायचा आणि जिथं आपण स्प्रे करेल त्या ठिकाणी लवकर माशा बसत नाहीत। तर माशा जाण्यासाठी मी बऱ्यापैकी आपण ब्लॅक हीट किंवा लाल हीट असतं बघा, ते जे यूज करत असतो ते सुद्धा तुम्ही 1-2 वेळा आठवड्यातून त्याचा यूज करू शकता। त्याने सुद्धा बऱ्यापैकी ह्या माशा, चिलटं म्हणजे कमी होतात। पण ते पण कसं होतं की आपण ज्यावेळी मारला त्या दिवशी येत नाहीत, पण दुसऱ्या दिवशी परत माशा ह्या घरामध्ये दिसून येतात। 1-2 महिने ह्या माशा बऱ्यापैकी त्रास देत असतात, नंतर त्या माशा आपोआप कमी येतात।
तर अशा बऱ्याच ठिकाणी हा स्प्रे आपल्याला करून घ्यायचा आहे। आणि जुनी लोक मग सांगतात की माशा ह्या महिन्यामध्ये येतच असतात आणि ते म्हाळाचं जेवण करूनच जातात, तर बरोबर तेवढा दिवस माशा राहतात आणि नंतर त्या आपोआप जातात। पण आता त्या कमी होण्यासाठी आपल्याला हे घरगुती उपाय तुम्ही करू शकता। तर आता बघा, आता सोप्यावरती वगैरे पण पाहू शकता तुम्ही अशा किती भरपूर प्रमाणात अशा माशा बसलेल्या आहेत। तर हा स्प्रे केल्यानंतर त्या ठिकाणी ह्या माशा परत बसत नाहीत। त्याचबरोबर आपल्याला फरशी पुसताना सुद्धा रोजच्या रोज हे लिक्विड टाकायचं आहे। म्हणजे फरशी पुसण्यासाठी तुम्ही कोणतं पण लिक्विड यूज करत असाल किंवा डेटॉल, त्यानेच फरशी पुसायची। आणि त्याचबरोबर 1 चमचा मीठ सुद्धा त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। यामुळे काय होतं की माशा, चिलटं वगैरे जे घरामध्ये होतात किंवा दुर्गंधी असू देत कोणत्याही प्रकारची, आणि आपलं घर नेहमी स्वच्छ राहण्यासाठी मदत होते। आणि आता हा जो आपण स्प्रे बनवलेला आहे त्याच्याने तुम्ही कोणत्याही ग्लास क्लीन करण्यासाठी, आता टिपॉय सुद्धा तुम्ही ह्या स्प्रेने साफ करून घेतला तर नंतर टिपॉयवरती या ठिकाणी सुद्धा जास्त वेळ माशा किंवा चिलटं येत नाहीत। असे बरेच घरामधले असे जे ठिकाणी अडचणीची अडगळीची ठिकाणं असतात त्या ठिकाणी तुम्ही हा स्प्रे करून बघा। आणि पूर्ण घरामध्ये जरी असा स्प्रे केला तुम्ही, परफ्यूम सारखा यूज याचा सुद्धा तुम्ही करू शकता खराब वास जाण्यासाठी। आणि दुसरा उपाय आपण पाहणार आहोत ते म्हणजे, आता लिंबू तर घरामध्ये सगळ्यांच्या असतं, जसं लिंबू कट करून घ्यायचं आहे आणि यामध्ये 3 ते 4 लवंगा तुम्ही अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत। आणि हे लिंबू तुम्ही किचनमध्ये किंवा हॉलमध्ये कुठंही घरातल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवू शकता। ह्याचा सुद्धा एक हलका स्मेल येत राहतो आणि आपल्या घरामध्ये कुबट वास अजिबात येत नाही। गॅसच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ठेवू शकता, या ठिकाणी मग झुरळं वगैरे सुद्धा अजिबात येत नाहीत। तर हा सुद्धा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता। आणि दुसरा उपाय आहे तो म्हणजे, आता लिंबू तर घरामध्ये असतंच, तर त्यातलं जसं थोडंसं मोठं असं बघून हे लिंबू घ्यायचं आहे आपल्याला। आणि ह्या लिंबाचा खालचा थोडासा अगदी भाग कट केलेला आहे, ते लिंबू व्यवस्थित बसण्यासाठी अगदी थोडंसं कट करायचं। आणि हा वरचा जो भाग आहे तो थोडासा जास्त कट करून यामधला हा जो रस आहे तो आपल्याला सगळा काढायचा नाही, तर अर्धा रस काढून घ्यायचा आहे, आपल्याला दिवा लावता येईल एवढा, आणि बाकीचा ठेवायचा। तर याला जास्त रस काढताना सुद्धा जास्त दाबायचं नाही, हलक्या हाताने हे प्रेस करायचं आहे आणि यामध्ये असं थोडंसं होल होईल एवढंच करून घ्यायचं। आणि जो भाग आतला कट केलता बाहेरच्या साईडचा छोटासा, तो परत यामध्ये अशा पद्धतीने लावून घ्यायचा, म्हणजे आपण तेल वगैरे जे टाकतो ते लीक होणार नाही आणि ते जेवढं आपण टाकलेलं तेल आहे ते सगळं यामध्ये राहील। आणि यामध्ये आता थोडंसं लवंग आहे ते आपल्याला अशी कुटून याची थोडीशी पावडर करून घ्यायची आणि ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे। त्याचबरोबर कोणताही कापूर आता घरामध्ये आपल्या असतो, भीमसेनी कापूर असू देत किंवा साधा कापूर असू देत, तर तो कापूर सुद्धा आपल्याला, इथे मी भीमसेनी कापूर थोडासा घेतलेला आहे, तर हा सुद्धा थोडासा क्रश करून घ्यायचा आहे आणि यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर हा दिवा तुम्ही घरामध्ये लावून ठेवल्यानंतर सुद्धा घरातून म्हणजे मच्छर येणं किंवा माशा, चिलटं हे सुद्धा कमी होतातच। त्याचबरोबर घरात जो कुबट वास असतो तो सुद्धा येत नाही। घरात नेहमी फ्रेश राहण्यासाठी घर आपलं हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता। आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे मोहरीचं तेल असतं ते तेल इथं तुम्हाला यूज करायचं आहे। शक्यतो तिळाचं तेल, मोहरीचं तेल किंवा एरंडेल तेल अशा पद्धतीची तेल असतात, कडुनिंबाचं तेल, ही तेल वापरली तर मच्छर किंवा खराब वास जाण्यासाठी आपल्याला मदत होते। थोडंसं ते मोहरीचं तेल टाकलं आणि यामध्ये ही वात लावायची आहे। तर अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय तुम्ही घरामध्ये नक्की ट्राय करा पावसाळ्यात तुमचं घर फ्रेश राहण्यासाठी आणि घरामधून चिलटं, माशा किंवा कोणताही खराब वास आपला येणार नाही। तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल।